Second standard English. The Lion and the Mouse. Once a lion was sleeping under a tree. एकदा एक सिंह झाडाखाली झोपलेला होता. Mouse saw him. उंदराने त्याला पाहिलं. He ran up the lion's tail and climbed on his back. तो त्याच्या शेपटीवरून पळाला आणि त्याच्या पाठीवर चढला. टेल म्हणजे शेपटी, क्लाइंब म्हणजे चढणे, बॅक म्हणजे पाठीवर चढला. ही जम्प्ड ऑल ओव्हर हिज बॉडी. मग त्याच्या त्या पूर्ण बॉडीवर, शरीरावर तो जंप करायला लागला, उड्या मारायला लागला. ही स्टार्टेड स्लायडिंग डाऊन लायन्स फेस अगेन अँड अगेन. आणि सिंहाच्या चेहऱ्यावरून, फेसवरून तो घसरगुंडी खेळायला लागला. लायन गॉट अप. ही गॉट व्हेरी अँग्री. लायन आता उठलाय झोपेतून आणि ही गॉट व्हेरी अँग्री म्हणजे चिडणे. तो आता खूप चिडलाय. ही कॉट द लिटल माऊस इन हिज पॉ. मग त्यांनी त्या छोट्या उंदराला त्याच्या पंजात पकडलं. ही सेड अँग्रीली. आणि तो रागाने म्हणाला, यू नॉटी माऊस, हाऊ डेअर यू टू डिस्टर्ब मी. म्हणजे तो त्याला म्हणाला, तू खोडकर उंदरा, तुझी हिंमत कशी झाली मला डिस्टर्ब करायची. नाऊ सी हाऊ आय पनिश यू, आय विल ईट यू. तो म्हणतोय, आता बघ मी कसं तुला शिक्षा देतो. पनिश म्हणजे शिक्षा देणे. मी तर तुला खाऊनच टाकतो. द माऊस वॉज अफ्रेड. ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग. आता उंदीर घाबरलाय. अफ्रेड म्हणजे घाबरणे. ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग. आणि तो थरथर कापायला लागलाय. ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. ही प्लीडेड. मग तो आता काय करायला लागलाय, गयावाया करायला लागलाय, प्रार्थना करायला लागलाय. प्लीड म्हणजे गयावाया करणे. ओ लायन, द किंग ऑफ जंगल, आय एम रिअली सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज लेट मी गो, आय विल हेल्प यू समडे. तो त्याला म्हणतोय, जंगलाचे राजे, ओ जंगलाचे राजे, मला माफ करा, मला जाऊ द्या, मी एखाद्या दिवशी तुम्हाला काय करेल, मदत करेल. द लायन लाफ्ड अँड सेड. मग आता सिंहाला हे ऐकून हसू फुटलंय. तो म्हणतोय, ओ रिअली यू लिटल माऊस, हाऊ कॅन यू हेल्प मी. तो म्हणतोय, असं तू एवढंसा उंदीर आहे, तू मला काय मदत करणार. दॅट्स सो फनी. एनिवे गो गेट अवे फ्रॉम हेअर. म्हणतो, ठीक आहे, चल जा इथून, लांब हो. त्यांनी त्याला सोडून दिले. ही सेट द माऊस फ्री. म्हणजे त्यांनी उंदराला फ्री सोडून दिले. थँक यू फ्रेंड, थँक यू सो मच, सेड द माऊस अँड रॅन अवे क्विकली. मग ज्यावेळेस उंदीर काय म्हणतोय, थँक्यू फ्रेंड, थँक्यू सो मच, आणि तिथून पळून गेलाय. फ्यू डेज लेटर द लायन वॉज कॉट इन अ हंटर्स नेट. फ्यू डेज लेटर म्हणजे काही दिवसानंतर लायन वॉज कॉट इन अ हंटर्स नेट. द उंदीर जो आहे तो शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलाय. ही वॉज रोअरिंग लाऊडली. आणि तो मोठ्याने गर्जना करत होता. द माऊस हर्ड इट अँड रॅन टू द लायन. मग उंदराने ते ऐकलंय आणि तो त्या सिंहाकडे पळत गेलाय. ही रोअरिंग लाऊडली म्हणजे सिंह जी गर्जना करत होता. रोअरिंग म्हणजे गर्जना करणे. मग लायन वॉज कॉट इन हंटर्स नेट म्हणजे काय, शिकाऱ्याच्या जाळीत तो अडकलाय. हंटर म्हणजे शिकारी. द माऊस हर्ड इट अँड रॅन टू द लायन. म्हणून उंदराने ते ऐकलंय आणि तो त्या सिंहाकडे पळत गेलाय. ही सॉ द लायन कॉट इन द नेट. त्यांनी पाहिलंय की तो लायन जो आहे, सिंह जो आहे, तो नेटमध्ये आता अडकलेला आहे किंवा पकडला गेलेला आहे. कॉट म्हणजे पकडले गेले, नेट म्हणजे जाळी. ही कॉल्ड हिज फ्रेंड. त्यांनी काय केलं, त्याच्या मित्रांना बोलवलं. ऑल द माईस केम टुगेदर. तर सगळे उंदरं एकत्र आलेत. अँड निब्बल्ड द बिग नेट विथ देअर शार्प टीथ. आणि ती ही एवढी मोठी जाळी जी होती ती त्यांनी आता काय केलं आहे, कुरतडली आहे सगळ्यांनी. कशाने, त्यांच्या शार्प किंवा धारधार दातांनी. आणि दे सेट द लायन फ्री. आणि त्यांनी सिंहाला मोकळं सोडलं आहे, फ्री केलं आहे. द लायन सेड, थँक यू डिअर लिटल माऊस, यू सेव्ड माय लाईफ. आणि काय म्हणला सिंह की थँक यू डिअर लिटल माऊस म्हणजे छोट्या उंदरा, थँक्यू,
तू माझे प्राण वाचवले. म्हणजे छोटासा उंदीर पण त्याच्या कामी आलाय खूप.